खलनायक पाहण्यापेक्षा माणसातला नायक कोण आहे ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता. मला तुम्हाला असं विचारायचंय, म्हणूनच तुमचं जे एकूण समाजातला जो संचार आहे हा सर्वसमावेशक झालाय का? तुमच्यावर आक्षेप घेतला जातो, म्हणजे एका बाजूला तुम्ही सर्वोदयाशी संबंधित असता, दुसऱ्या बाजूला समाजवाद्यांशी संबंधित असता, तिसऱ्या बाजूला संघ परिवाराशी तुमचे चांगले संबंध असतात. याचा अर्थ जो आहे तो या विनोबांच्या शिकवणुकीतून लावायचा. प्रश्नच नाही त्याच्या. मी सुदैवाने राजकारणात नव्हतो कधी, आणि राजकारणाबद्दल मला आस्था नाही. आस्था नाही. मला राजकीय परिस्थितीचा अभ्यास करायला आवडतो, त्याचं चिंतन करायला आवडतं. त्या चिंतनाचे जे निष्कर्ष असतील ते अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने लोकांसमोर मांडायला आवडतं. म्हणून मला कुठेही जाता येतं, त्या गटामध्ये किंवा समूहामध्ये जे चांगलं असेल त्याला मला हातभार लावता येतो. बाकीचं जे असेल त्याच्याशी आपल्याला संबंध ठेवायचं कारण नाही. आचार्य कुलाचा संयोजक या नात्याने मध्ये मी काही वर्ष एक असं व्यासपीठ तयार केलं की जे स्वार्थ निरपेक्ष बुद्धीने समाजाची सेवा करायला उद्युक्त झालेले लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना एका व्यासपीठावर आणायचं. त्यांची वैयक्तिक विचारसरणी कोणती असेल, पण काम जे आहे ते समाजाच्या उपयोगाचं आहे. तेव्हा समाजाच्या उपयोगाच्या त्या कामाला सगळ्यांचं आपल्याला सहकार्य घेता यावं तेवढ्यापुरतं. बाकीचं तुमचं काही असो, त्याला आपल्याला काही करायचं नाही. त्या कामाचं बळ वाढवायचं. आपण त्या कामाकडे दुर्लक्ष करून जेव्हा माणसांकडे लक्ष देतो आणि त्याच्या मतांकडे लक्ष देतो, त्याच्या मनुष्यशक्तीचं असं विभाजन होत जातं. आणि ते एकवटलेली शक्ती जेव्हा एखाद्या कामाच्या पुढे नेण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोगी ठरण्याची आशा असते, त्या सगळ्या आपल्या मोकून जातात. मला स्वतःला ह्या सगळ्या आक्षेपांचा मला 50 वर्षापासून अनुभव आहे, पण मला कधी त्यात वैषम्य वाटलं नाही. कारण मी नेहमी ऐकलंय की जेव्हा तुम्ही संघाच्या व्यासपीठावर जाता किंवा RSSशी संबंधित व्यासपीठावर जाता तेव्हा समाजवादी तुमच्यावर टीका करतात. जेव्हा तुम्ही समाजवाद्यांच्या किंवा सर्वोदयाच्या व्यासपीठावर असतात तेव्हा दुसऱ्या बाजूचे लोक टीका करतात. मग ही टीका तुम्ही सहन कशी करता? प्रश्नच नाही. मला माहित होतं की टीका अज्ञानातून होते. आमचे जे समाजवादी लोक आहेत ना, त्यांना माझ्यावर संशय घेण्यासाठी मी संघाच्या वर्तुळात जाण्याची वाट पाहावी लागत नाही. मी रामायणावर बोलतो, मी महाभारतावर बोलतो, मी गीतेवर बोलतो. हे माझं जे वर्तन आहे ते सुद्धा त्यांना मला प्रतिगामी किंवा ठरवायला हे पुरेसं वाटतं. हा मी अनुभव घेतल्यामुळे मी त्यांना क्षमा करतो. मी त्यांच्यावर रागावत नाही. तुम्हाला असं वाटतं की ही मोठी चूक या देशातल्या कम्युनिस्टांनी किंवा सोशलिस्टांनी केली आहे की परंपरेशी आपली जी नाळ आहे, रामायण महाभारत असेल, संत वाङ्मय असेल, नाळ तोडून टाकली आहे आणि सतत पाश्चात्य जगाकडे बघितलंय? नाळ तोडून टाकण्याचा त्यात परिणाम असेल, बुद्ध केले असेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की कॉम्रेड डांगेंनी किंवा बानी देशपांडेंनी त्यांच्या दृष्टिकोनातून का होईना आपण आपल्या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला आहे, त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अर्थांबद्दल आपले मतभेद असते, परंतु नव्या पुरोगामी बुद्धिमंतांना सुद्धा आपल्याकडे वळवण्याचं, आपल्याबद्दल विचार करायला लावण्याचं जे सामर्थ्य त्या ग्रंथांमध्ये आहे किंवा त्या संचितामध्ये, ते मला महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला असं वाटतं की ही परंपरा जी आहे ती वेगळ्या प्रकारे आज नव्या काळाच्या संदर्भात सुद्धा तपासली पाहिजे? प्रश्नच नाही. त्याचं परत परत मूल्यमापन व्हायला पाहिजे. परत परत ते असे घासून घेतले पाहिजेत गोष्टी. त्यांच्यामध्ये जर सत्व असेल त्यांचं तर ते उजळून निघते. आजच्या काळाच्या संदर्भात, आजच्या तरुण पिढीच्या संदर्भात काय या ग्रंथांचं मोल आहे? तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या माझ्या आयुष्याची अत्यंत चांगली मूल्य आम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतात. जशा वाईट गोष्टी सापडतात तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. चांगली मूल्य आपल्याला सापडू शकतात, आदर्श मूल्य अशी आपल्याला सापडू शकतात आणि ती आपल्याला मार्गदर्शक करतात. रामाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवायचा, तो सत्यवचनाकरता, पितृवचन परिपालन करण्यापुरता, बायकोचा त्याग करण्यासाठी नाही. तेवढं तारतम्य आम्ही बाळगतो जुन्या ग्रंथांकडे पाहताना. तेवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. मग हे सगळं जे आहे हे तुम्ही जे म्हणता की रामायणातलं चांगलं घ्यायचं, रामायणाचं आणि रामाच्या जीवनाचं राजकारण करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? माझी मान्यता नाही आहे त्याला. त्यांना सुद्धा रामायणाबद्दल आणि रामाबद्दल आस्था नसते, उपयोगितेची दृष्टी असते. मग त्यांना तशी उपयोगिता कोणाही मध्ये आढळली तरी त्याच्या हातात घेतील ते. म्हणजे बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी या आंदोलनातून संघाने देशामध्ये दंगली पसरवल्या असा आरोप गेली 20 वर्ष होतं.
अशा लोकांबरोबर एका व्यासपीठावर जाणं कसं तुम्हाला सुचवतं? मी याच्यावर उत्तर देत नाही. याचं कारण असं आहे की दंगली सुरू व्हायला बाबरी मशीद पाडण्याची वाट या देशातल्या लोकांनी पाहिलेली नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हापासून सुरू झाल्यात, ही गोष्ट खरी नाही. त्याच्याही पूर्वी होत्या. त्याचं काय कारण असेल? तेव्हा हा जो आपण संबंध जोडतो हा अत्यंत मायावी असा संबंध आहे, भासमान असा संबंध आहे. तात्पुरता सुद्धा आहे. हां, आणि तो तसा असेल असा नाही असं नाही. परंतु मी तुमच्याशी बोलतो त्यावेळेला तुमच्यामधला दोष लक्षात ठेवून जायचा का तुमच्याकडे, की येण्याचा तुमच्याकडे टाळायचंच? तुमचं असं म्हणे संवाद टाळता कामा नये. नो डाऊट, प्रश्नच नाही. संवाद हा दोघांच्याही विकासाकरता आवश्यक आहे. आणि ते जर आपण टाळत गेलो तर आपण एकमेकांचा विकास नाकारत जाऊ, असा त्याचा अर्थ आहे. मतं ही हंगामी स्वरूपाची हो, असतात. पटपट बदलतात. पण सर या मतांमुळे लढाया झाल्या आहेत, क्रांती झाली आहे, मग त्या मतांना तुम्ही हंगामी कसं म्हणता? ते मतांमुळे झालेलं नाहीये, ते विचारांमुळे झाले.